मनपा की स्थायी समिति सभागार का टीपू सुल्तान नाम हटाने के लिए शिवसेना का आंदोलन। अकोला महानगरपालिका की स्थायी समिति सभागार का टीपू सुल्तान नाम हटाकर वहां छत्रपति संभाजी महाराज या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम का नाम देने की मांग को लेकर शिवसेना शिंदे गुट आक्रामक हो गई है। शहर प्रमुख राजेश मिश्रा के नेतृत्व में शुक्रवार को महानगरपालिका में जोरदार आंदोलन किया गया। 10 दिन पहले ज्ञापन देने के बावजूद कोई कार्रवाई नहीं होने पर शिवसैनिकों ने प्रशासन के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। इस दौरान बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। त्या दिवशी आम्ही आयुक्त साहेबाला भेटलो। आयुक्त साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की साहेब ही नियमाने हे बोलत नाही आहे, तुम्ही आता बोलवा, त्याचा ठाव कुठे आहे ते पहा, विचारा तुम्ही। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ते ठराव पहा, तुम्ही ठराव घेतलेला आहे का नियमाप्रमाणे ते पहा। सर नाही घेतलं असणार नाही सर, कसं आहे त्यासाठी आम्ही आता मिसळजी सांगितलं, त्यांचं असं म्हणणं होतं की आयुक्त साहेब तिकडे आहे। मग आता आम्हाला कोण बनणार आहे? एक तर तुम्ही बोर्ड काढा, नाही तर आम्ही बोर्ड आता काढतो। आम्ही काढतो त्या बोर्ड सूचक आहेत ते म्हणतात की मी सूचक नाही, त्यांना काय प्रोसिजर काय की कमीत कमी तुम्ही काय केलं? आमच्यासोबत पत्र व्यवहार करायला पाहिजे होतं की आम्ही ते काढणार नाही, की काढतो, की 10 दिवसात काढतो, की 15 दिवसात काढतो, तर आम्ही काढतो। तुम्ही काढत नसता तर आम्ही आता काढतो ना बोर्ड, आताच काढतो आम्ही। आम्हाला पूर्ण हे पहा, आम्हाला शहराचं वातावरण खराब करायचं नाही आहे सध्या, कारण की हा शहरामध्ये शांती पाहिजे, सर्वांची इच्छा, आमची पण इच्छा आहे। फक्त तो दराधम होता, तो टिपू सुलतान इथे बोर्ड नाही पाहिजे, असं आमची मागणी आहे। तर तुम्ही आता सांगा आम्हाला साहेब, तुम्ही काय करता, नाही तर आम्ही आम्हाला सांगा, आम्ही बोर्ड काढू शकतो। जे आमचा गुन्हा दाखल झाला तरी चालते, काही झाला तरी चालते। जय भवानी, जय शिवाजी। आज आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो। 10 दिवस अगोदर आम्ही टिपू हा जो नाव आहे या सभागृहाले ते नाव काढण्यात यावे त्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं। त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही आणि काल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी काल सभागृहामध्ये उल्लेख केला की हा नराधम 75,000 हिंदू लोकांचा कत्ल करणारा, 30,000 गायीचा कत्ल करणारा असा हा टिपू सुलतान आहे। याचा बोर्ड या महानगरपालिकेत नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही वारंवार सांगितलं की तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नाव द्या किंवा एपीजे अब्दुल कलाम याचं नाव द्या, हे जे नराधम आहे याचं इथे बोर्ड नाही पाहिजे। आम्हाला या शहराचं वातावरण खराब करायचं नाहीये। तुम्ही ठराव घ्या, ठराव घेऊन नवीन ठराव घ्या, ठराव घेऊन तिथे नवीन बोर्ड महापुरुषात लावा, ही आमची मागणी आहे। हे बोर्ड नाही काढण्यात आलं तर इथे शहरामध्ये काही लॉ अँड ऑर्डर काही प्रॉब्लेम झाला त्याची सर्व जबाबदारी इथले प्रशासन जे आहे त्याची जबाबदारी राहणार आहे, ही आमची मागणी होती। आज उपायुक्त यांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसात आम्ही कोणती कारवाई करणार आहे यावर तुम्हाला लिखित स्वरूपात आम्ही पत्र देणार आहे। त्यासाठी आम्ही आज आमचं आंदोलन इथे थांबवलं, आता आज आम्ही हे बोर्ड आमच्या हातातून काढणार होतो। आमची मागणी आहे की आम्हाला पण हातात काढून घ्यायचं नाही आहे, नियमाप्रमाणे हे बोर्ड काढला पाहिजे अशी आमची मागणी आहे। नाही काढलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ते बोर्ड काढणार आहे।